नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दशांश अपूर्णांकावरील काही महत्त्वाचे नियम। तर त्या महत्त्वाच्या नियमापैकी पहिला नियम पाहणार आहोत मित्रांनो। तर पहिला नियम आपला काय सांगतो की जर कोणत्याही संख्येच्या छेदात एक वर जेवढे शून्य असतात तेवढेच अंक उत्तराच्या काय करावा लागतो, डावीकडे दशांश द्यावा लागतो। मग आता आपण यावर जर उदाहरण पाहायचं झालं तर पहा मित्रांनो, आहे उदाहरण 48/100। आता याचं आपल्याला उत्तर काढायचंय। उत्तर काढत असताना लक्ष द्या, याच्या छेदामध्ये आहेत एक वर दोन शून्य, एक वर दोन शून्य आहेत। मग एक वर दोन शून्य आहेत याचाच अर्थ काय होणार, ते दशांश स्थळ उत्तरामध्ये ही 48 संख्या जशाच तशी राहणार। दोन शून्य आहेत म्हणून या संख्येमध्ये दोन घरे काय होणार, दशांश स्थळ डावीकडे सरकणार। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणार, 0.48। सेम त्याच नंतर जर दुसरा पाहायचा झालं तर 38/10। आता या प्रश्नाचं जर उत्तर काढायचं असेल तर इथे देखील एक वर किती शून्य आहेत, एक शून्य आहे। म्हणून उत्तरामध्ये काय होणार, ही 38 संख्या जशास तशी राहणार। एक वर छेदात एक शून्य आहे म्हणून या उत्तराच्या डावीकडे एक अंक सोडून दशांश द्यावा लागणार। हे झालं जर अंशात पूर्णांक संख्या असतील तर। पण काही वेळा काय होतं, अंशामध्ये दशांशातील संख्या येतात। म्हणजे जसं की सांगायचं झालं तर पहा 3.786/1000। ठीक आहे। आता या प्रश्नाचं उत्तर जर सांगायचं झालं तर पहा, लक्ष द्या, इथे उत्तरामध्ये 3786 हे चार अंक तर जशास तसे राहणार आहेत, पण इथे दशांश स्थळ कोणीकडे सरकणार ते पाहावं लागणार आपल्याला। आता वरचे जे दोन उदाहरण आपण पाहिलेत ह्या पूर्णांक संख्या होत्या आणि आपल्याला हा नियम माहित आहे की पूर्णांक संख्येमध्ये दशांश हा नेहमी कुठे असतो, शेवटी असतो। आता इथे ही अपूर्णांक संख्या आहे, त्यातल्या त्यात दशांश अपूर्णांकाची संख्या आहे। मग इथे दशांश ऑलरेडी दिलेला आहे, जसं की या पूर्णांक संख्येमध्ये दशांश इथं होता म्हणून आपण एक शून्य म्हणजे एक घर इथून काउंट करत होतो। इथे पण शेवटी दशांश होता, दोन घरे म्हणजे दोन घरे आपण इथून काउंट करत होतो। सेम त्याच पद्धतीने आता इथे दशांश स्थळ इथं आहे, ऑलरेडी मध्ये दिलेलं आहे। मग आपल्याला ते दशांश स्थळ काउंट करताना या तीन पासून तिकडे काउंट करावं लागणार। किती एक वर शून्य आहेत, तीन शून्य आहेत। मग या तीन पासून तीन घरे तिकडे म्हणजे कोणीकडे, डावीकडे सरकणार। हे तीन एक घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर आणि हा दशांश स्थळ। या प्रश्नाचं उत्तर किती होणार, 0.00378 त्यानंतर अजून एक प्रश्न पाहायचा झाला तर 8.5/100। आता इथे काय होणार, एक घर दुसरं घर, ठीक आहे, यांच्या मध्ये दशांश आहे। एक वर किती शून्य आहेत, दोन शून्य आहेत। म्हणजेच हे या दशांशामध्ये या उत्तरामध्ये काय होणार, दोन घरे डावीकडे सरकणार। या अंशामध्ये दशांश स्थळ कुठे आहे, या दोघांच्या मध्ये आहे। दोन घरे इथून डावीकडे, एक घर दुसरं घर हा दशांश स्थळ। या प्रश्नाचं उत्तर किती होणार, 0.085। ठीक आहे। आता हे झाले पहिला नियम की जर कोणत्याही संख्येच्या छेदात एक वर जेवढे शून्य असतात तेवढेच घरे काय होणार, उत्तराच्या डावीकडे दशांश स्थळ सरकणार। त्यामध्ये आपण पाहिलं पूर्णांक संख्येच्या बाबतीत पूर्णांक संख्येमध्ये शेवटी दशांश होता म्हणून आपण शेवटून काउंट केले। त्यानंतर पाहिलं आपण अपूर्णांक संख्येच्या बाबतीत अपूर्णांक संख्येमध्ये दिलेला दशांश काय असतो, त्या संख्येमध्ये दिलेला असतो। मग ज्या ठिकाणी दशांश स्थळ आहे तिथून आपण घरे काउंट करत होतो। किती घरे डावीकडे सरकणार हे डिपेंड होतं आपलं कशावर, त्या संख्येच्या छेदात एकूण किती शून्य दिलेले आहेत, त्या संख्येच्या छेदात एक वर एकूण किती शून्य दिले आहेत त्यावर आपण डिपेंड करत होतं की ते घर किती स्थळे डावीकडे सरकणार। हे झाले महत्वाचा पहिल्या नियमावर आधारित काही उदाहरणे। आता आपण याच्या नंतरचा एक महत्वाचा नियम पाहणार आहोत मित्रांनो। तर पहा, लक्ष द्या, काय असणार, जर कोणत्याही संख्येच्या छेदात आणि अंशात, ठीक आहे, कोणती पण संख्या असू द्या, तिच्या अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी जर दशांश स्थळे असतील किंवा नसतीलही, मग जर कोणत्याही संख्येच्या अंशात आणि छेदात दशांश स्थळे असतील आणि जर ते दशांश स्थळे असून आपल्याला जर त्यांची दशांश स्थळे सारखी करण्यासाठी अंशात किंवा छेदात जर काही शून्य वाढवावे लागत असतील तर मग अशा वेळेस काय करावं लागतं, जर आपल्याला अंशात शून्य वाढवायचं काम पडलं तर उत्तराच्या उजवीकडे दशांश स्थळ सरकत असतं आणि छेदात शून्य वाढवायचं काम पडलं तर उत्तराच्या डावीकडे दशांश स्थळ सरकत असतं। अंशात जर शून्य वाढवायचं काम पडलं तर कोणीकडे दशांश स्थळ सरकत असतं, उजवीकडे सरकत असतं। आणि जर छेदामध्ये शून्य वाढवायचं काम पडलं तर दशांश स्थळ काय होतं, डावीकडे सरकत असतं। आता या नियमावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। 33,600 भागिले 33,600 भागिले 160 बरोबर 210। तर
यावरून आपल्याला सांगायचंय 3.3600 छेद 1.60 या प्रश्नाचं उत्तर किती? तर लक्ष द्या मित्रांनो, आपल्या नियमानुसार काय आहे आपला नियम की जर छेदात शून्य वाढवायचं काम पडलं तर काय होणार, उत्तराच्या डावीकडे दशांश स्थळ सरकणार, आणि जर अंशामध्ये शून्य वाढवायचं काम पडलं तर उत्तराच्या काय होणार, उजवीकडे दशांश स्थळ सरकणार. आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना उत्तरामध्ये 210 ही संख्या तर राहणार आहेच. उत्तरामध्ये कोणती संख्या राहणार आहे, 210 ही संख्या कायमस्वरूपी राहणारच आहे, कारण या दोघांचा भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे, 210. सेम याच पद्धतीने याचाही जर भागाकार केला तर उत्तरामध्ये 210 ही संख्या राहणारच. पण आता या उत्तरामध्ये या 210 मध्ये आपल्याला विचार करावा लागणार कशाचा, तो म्हणजे दशांश स्थळाचा, कारण सरळ सरळ या पूर्णांकाच्या संख्या होत्या, त्यांचं उत्तर 210 आलं, आणि इथे अपूर्णांकात संख्या दिल्या आहेत आणि त्यांचं उत्तर 210 जर काढायचं असेल तर आपल्याला इथे काय करावं लागणार, दशांश स्थळाचा विचार करावा लागणार. तर पहा मित्रांनो, अंशामध्ये आहेत 4 घरे, किती घरे आहेत, 4 घरे, आणि छेदामध्ये आहेत 2 घरे. म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागणार, दशांश स्थळे सारखी करण्यासाठी छेदामध्ये एकूण किती शून्य वाढवावी लागणार, 2 शून्य वाढवावी लागणार. मग छेदात 2 शून्य वाढवायचं काम पडत आहे, म्हणून काय होणार, या उत्तराच्या कोणीकडे, डावीकडे, कारण छेदात शून्य वाढवायचं काम पडलं तर उत्तराच्या डावीकडे दशांश स्थळ द्यावं लागतं. मग आता इथे ही पूर्णांक संख्या हिच्या शेवटी दशांश असतो, इथून 2 घरे वाढवायचं काम पडलं म्हणून डावीकडे 2 घरे सोडून दशांश द्यावं लागणार, 1 घर 2 घर आणि हा दशांश. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो 2.1. काय उत्तर येणार, 2.1. आलं लक्षात हा प्रश्न. आता अजून एक आपण दुसरा महत्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, लक्ष द्या, प्रश्न आहे 82,560. 82,560 भागिले 215 बरोबर 384. 384. तर यावरून आपल्याला सांगायचंय 82.560 छेद 215 बरोबर किती, 215 बरोबर किती. आता पहा इथे देखील काय होणार, सेम उत्तर तर आपलं 384 हेच राहणार आहे, पण आता इथे दशांश स्थळे कोणती आहेत त्याचा विचार करावा लागणार. वर अंशामध्ये दशांशाच्या नंतर 3 घरे आहेत आणि छेदामध्ये दशांश स्थळच नाहीये, पण आपल्याला एक नियम माहित आहे, ही पूर्ण संख्या आहे आणि या पूर्ण संख्येच्या काय असतो, शेवटी दशांश असतो, म्हणजे इथे काय असणार, शेवटी दशांश असणार. मग आता वर 3 घरे आहेत, आपल्याला खाली किती घरे द्यावं लागणार, 3 घरे द्यावी लागणार. छेदामध्ये 3 घरे देण्याचं काम पडलं, ठीक आहे, आपलं उत्तर कायमस्वरूपी 384 ला 384च राहणार आहे, पण छेदामध्ये 3 घरे वाढवायचं काम पडलं म्हणून या संख्येमध्ये, या उत्तरामध्ये 3 घरे सोडून डावीकडे दशांश द्यावं लागणार, 1 घर 2 घर 3 घर आणि दशांश आणि हा 0. तर याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 0.384. आलं लक्षामध्ये. अजून एक नंतरचा महत्वाचा आपण प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न आहे पहा एकदम सोपा, 36/4 बरोबर 9. तर कारण 4 ने जर 36 ला भागलं तर उत्तर किती येणार आहे, 9च येणार आहे. तर 0.36 भागिले 0.0004 बरोबर किती. आता पहा या प्रश्नाचं जर उत्तर काढायचं असेल, इथे देखील आपल्याला सेम तोच विचार करावा लागणार. वर अंशामध्ये किती घरे आहेत, 2 घरे आहेत, आणि छेदामध्ये किती घरे आहेत, 4 घरे आहेत. कुठे दशांश कमी पडत आहेत, अंशामध्ये कमी पडत आहेत. किती कमी पडत आहेत, इथे 4 आहेत, इथे 2 आहेत, अंशामध्ये 2 घरे कमी पडत आहेत. उत्तरामध्ये संख्या आपली राहणार आहे 9, जशास तशी, याच्यात काहीच डाऊट नाही. अंशात 2 घरे वाढवायची काम पडत आहेत म्हणून या उत्तराच्या 2 घरे कोणीकडे, उजवीकडे दशांश स्थळ सरकणार. ही पूर्णांक संख्या हिच्या शेवटी दशांश असतो, इथे दशांश म्हणजेच 1 घर 2 घर उजवीकडे दशांश स्थळ सरकलं, शेवटचा दशांश देण्याची गरज नाही. मग या प्रश्नाचं उत्तर येणार आहे मित्रांनो किती, तर 900 उत्तर येणार आहे. आलं का लक्षामध्ये हे नियम. पहिला नियम पाहिला आपण मित्रांनो की जर कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये 1 वर जेवढे शून्य असतात तेवढेच स्थळे काय होणार, उत्तराच्या डावीकडे दशांश स्थळ सरकणार. आणि त्यानंतरचे नियम पाहिले आपण या प्रकारच्या प्रश्नामध्ये की जर कोणत्याही संख्येच्या
संख्येच्या अंशात शून्य वाढवायचं काम पडलं तर उत्तराच्या कोणीकडे दशांश स्थळ सरकत असतं, उजवीकडे दशांश स्थळ सरकत असतं. आणि जर छेदात शून्य वाढवायचं काम पडलं तर उत्तराच्या डावीकडे दशांश स्थळ सरकत असतं. आता या नियमावर आधारित जे प्रश्न येतात याच्यामध्ये उत्तरे सरळ सरळ त्या प्रश्नामध्ये दिलेली असतात. फक्त आपल्याला विचार करावा लागतो तो कोणता, तर तिथे दशांश स्थळ नेमकं कोणीकडे सरकणार आणि येणाऱ्या उत्तरामध्ये ते दशांशाचं स्थान कुठे असणार याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.